नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैजापूरकर काका आहेत आणि यांची एक स्पेशालिटी अशी की काकांना श्रीधर स्वामींचं सानिध्य लाभलं. काका काशीचे वैजापूरकरांना म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून तिकडे काशीला पौरोहित्य करायला कसे नाही, गेलेले? आमचे आजोबा ते ग्वालियरहून काशीला आले. आमचे वडील काशीलाच राहिले. ते श्रीधर स्वामींचे शिष्य होते आणि त्यांच्यामुळे आम्हाला स्वामींचा लाभ झाला, दर्शनाचा योग आला आणि नंतर स्वामींविषयी प्रचंड प्रेम निर्माण झालं आणि ते प्रेम अजूनही तसंच सतत चालू आहे. आणि स्वामींची कृपादृष्टी आमच्या घराण्यावर आहे. काका तुमचा अंदाजे किती 15, 16 की 25 कुठल्या वयोगटापर्यंत तुम्ही तिकडे तुम्हाला त्यांचं सानिध्य लाभलेलं? असं सानिध्य म्हटलं म्हणजे 1957 साली माझा जन्म झाला. 56-57 जवळजवळ वर्षभर स्वामी काशीलाच आले होते. त्या कारणी माझ्या जन्माच्या वेळी म्हणजे आईच्या पोटात असतानाच स्वामींचं तीर्थ मला मिळायचं. अच्छा. आणि माझा जन्म झाल्यानंतरही 2 महिन्यानंतर स्वामी परत अलाहाबाद करत महाराष्ट्राकडे गेले. काका मग तुम्ही किती वेळा तसे स्वामींना भेटला? मी स्वामींना वयाच्या 8व्या वर्षी भेटलो. त्यावेळी मला स्वामींविषयी विशेष माहिती नव्हती, पण स्वामी म्हणजे आपलं कोणीतरी गेल्या जन्माचा सोयरा आहे असं जाणवत होतं आणि सकाळपासून स्वामी येणार याची वाट पाहत होतो. स्वामी बद्रीनाथ येथे एकांत करून चातुर्मास करून काशीला आले होते. स्वामीच्या आश्रमात थांबले होते. त्या आश्रमात जसे स्वामी आले मी स्वामींचे जाऊन पाया धरले. अवतीभोवती बरीच कानडी मंडळी, उत्तर भारतीय मंडळी, महाराष्ट्रीय मंडळी होती. स्वामींचा पायांना कोणी स्पर्श करू नये असं लोकांचं म्हणणं होतं. तरी मी जाऊन स्वामीच्या पायावरती डोकं ठेवलं आणि स्वामी म्हणाले, राहू दे, त्याला पायावर डोकं ठेवू दे. ही प्रथम स्वामींची भेट. आणि नुसतं स्वामींजवळ गेलं की नुसतं रडू कोसळायचं आणि काहीही विचार यायचा नाही, हे वैशिष्ट्य. दुसऱ्यांदा स्वामींची जी माझी भेट झाली ती म्हणजे स्वामींनी मी त्यानंतर शाळा सुटली की रोज स्वामींना भेटायला जायचं. पण जेव्हा सत्पुरुष फार प्रसिद्ध होऊन जातात तर त्यांच्या भोवती एक कवच निर्माण होतं. तर साधारण माणूस त्यांना भेटू शकत नाही. तशीच परिस्थिती स्वामींच्या बद्दल झाली होती. मी जायचं पण मला दर्शन व्हायचं नाही. त्यावेळी सावित्री अक्का म्हणून स्वामींच्या एक शिष्या होत्या, अधिकारी होत्या. स्वामींची दुपारची कर्तल भिक्षा व्हायची. कर्तल भिक्षा म्हणजे स्वामींचं 3 घास घ्यायचे आणि त्यानंतर जितकं उरलंय आणि 3दा तोंड लावायचं ते सर्व खाली पडायचं आणि स्वामी ते जे मिळालंय त्यांचं जे उष्टिष्ट आहे ते विहिरीत टाकायला सांगायचं. आणि त्यावेळी मी पोचायचं तर ते सावित्री अक्का माझ्या तोंडात तो उष्टिष्ट स्वामींचं जे मला मिळायचं ते मला नित्य त्या कारणी काही असो किंवा नसो स्वामींचा प्रसाद मिळतोय ना त्या ह्यानी दृष्टीने मी तिथे जात होतो. मग नंतर माझी जी भेट झाली स्वामींची दत्त जयंती त्या दिवशी स्वामींनी सर्वांना ओपन दर्शन दिलं होतं. स्वामी अशी व्यासपीठावर बसले होते. आमचे वडील स्वामींच्या विषयी सांगत होते. उत्तर भारतातही काहीही प्रचार न करता स्वामीच्या दर्शनाला प्रचंड गर्दी झालेली होती. मी उभा होतो दर्शनासाठी. स्वामींनी लांबून बघितलं, उठले आणि माझा हात धरून मला आपल्या मांडीवर बसवलं आणि वडिलांना विचारलं, तुझा मुलगा ना? वडिलांनी होकार दिला. त्यांनी असा हात दाखवला वडिलांना, चांगला आहे, आणि पाठीवर 2 असे मुक्केसारखे मारले आणि आपलं उष्ट मला खाऊ घातलं परत आणि जा. त्यानंतर स्वामींविषयी प्रचंड प्रेम निर्माण झालं. आमच्या घरी स्वामी आले होते. ती एक मोठी विस्तृत कथा होईल, काय काय घडलं काय नाही, काय काय याच्यात कव्हर करता येते. आजच्या याच्यात मुख्य म्हणजे स्वामींचं जन्म ह्याचा हे पूर्व निर्धारित होतं. काही जन्म कर्मच मे दिव्यम कृष्णाने म्हटलंय, माझं जन्म आणि कर्म हे दोन्ही दिव्य असतं. तर जन्म दिव्य कसा याविषयी मी थोडं बोलणार आहे. कर्म काय त्यांचं जे दिव्य आहे त्याच्याविषयी कोणत्या तरी दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण बोलू.
पुढे जे गीतेमध्ये असं लिहिलंय, अवजानंती माम मूढा मानुषम तनुमाश्रिय. जेव्हा परमेश्वर मनुष्याचं शरीर धारण करतो ना, तर मूर्ख लोकांना मी कळत नाही. त्यांना ते आपल्यासारखंच समजतात. जेवतो, उठतो, बसतो, झोपतो, सर्व काही प्रारब्धवश. काही संतांचे प्रारब्ध असतात आणि देवालाही प्रारब्ध असतो. रामकृष्ण झाले, त्यांचा एक उद्देश होता. त्या उद्देशाला पूर्तीसाठी त्या जनमानसात त्यांच्यासारखं वागावं लागलं. तसंच जेव्हा कोणीही देव मनुष्य रूप धारण करून येतो, आईच्या पोटी जन्माला येतो, मोठा होतो, त्या सर्व घटना होतात. काही काही विलक्षण घटना असतात ज्या त्यांच्या जीवनात आठवण करण्यासारख्या आहेत. त्यापैकी 2 घटना जे आम्ही अजय रामदासी यांनी सांगितलेलं आहे, त्या दोन्ही घटनांचा आधार म्हणजे स्वामींची पहिलं चरित्र साधना म्हणून अमरेंद्र गाडगीळ यांनी प्रकाशित केलं होतं. त्या मधुमाशाचा जो वृत्तांत सांगितलेला आहे आणि दुसरं त्यांचा मोठ्या बंधूंचा वृत्तांत सांगितला आहे. आणि हैदराबादला मुलांना महाराजांनी कसं ठोकलं, हा सर्व त्या ह्याच्यात लिहिलेला आहे. साधना हा जो अंक, हा स्वामींचा भाग होता चरित्राचा, हा अमरेंद्र गाडगिळांनी स्वामींचा असताना लिहिला गेला, स्वामींनी तपासलेला आहे. त्याच्यात स्वामींचं सज्जनगडापासून कर्नाटकाला निघाले इथपर्यंतच वर्णन आहे. त्यानंतर 3 अनेक भाग दत्ताबुवा रामदासी म्हणून होते स्वामींचे शिष्य, त्यांनी काढलेला आहे. आणि या सर्व 4ही भागांचं समन्वय करून मारुतीबुवा रामदासी यांनी सद्गुरू श्रीधर स्वामी महाराजांचं सबंध चरित्र मराठी भाषेत पहिलं जे प्रकाशित केलेलं आहे. आता आपण स्वामींचं जन्मकर्मचमय दिव्यम मध्ये जन्म दिव्य कसा आणि स्वामींचा जन्म पूर्वनिर्धारित कसा. स्वामी असताना एकदा बेंगलोर येथे स्वामी फार बिमार पडले होते. बेंगलोरला स्वामी होते त्यावेळी स्वामींचे शिष्य सच्चिदानंद स्वामी आणि दत्ताबुवा रामदासी हे दोघेही स्वामींच्या सेवेत होते. एकदा सच्चिदानंद स्वामींनी दत्ताबुवांना सांगितलं, आपण स्वामींची जन्मकुंडली पाहू. आणि स्वामींना विचारलं, तिथे शुकनाडी ग्रंथ, बेंगलोरला चमार गली म्हणून आहे, तिथे शुकनाडी ग्रंथ म्हणून अजूनही उपलब्ध आहे. मी सर्व माहिती करून आलो, जिथे स्वामींचं अवताराविषयी उल्लेख शुकनाडी ग्रंथात आहेत आणि पराशर ऋषींनी त्याविषयी लिहिलेला आहे. स्वामीने नाही म्हटल्यावरही ते म्हणे, नाही, आम्हाला तुमची प्रकृती का बिघडली आहे, केव्हा बरं व्हाल, आम्हाला शिष्य म्हणून माहिती असायला पाहिजे. अरे माझं काही मिळणार नाही, माझा जन्मच झालेला नाही, तर ह्या प्रारब्ध वगैरे मला नाही, माझं काही कार्य आहे त्याच्यासाठी आलेलं आहे. तरी शिष्याच्या हट्टामुळे जाऊन या. ते शुकनाडी ग्रंथ पाहायला गेले. त्या शुकनाडी ग्रंथात त्यांना स्वामींचं चरित्र न सापडता श्रीधरम परमानंदम लोकानुग्रहकारकम भक्तरित पद्मखमणीम गुरुराजम नमः असे 8 श्लोकाचं स्तोत्र मिळालं. आणि शेवटी त्यांनी लिहिलं, हे गुरु मनोनभृंग तत्पदाब्जन लियते तदुक्ती मकरंदेन पोषय श्रीधर प्रभू. श्रीधर प्रभू, श्रीधर भगवान, हे समर्थांनी जे नंतर भगवान श्रीधर म्हणून जो उल्लेख केलाय, त्याचा ते आजच्या हजारों वर्ष आधी शुकनाडी ग्रंथात पराशर ऋषींनी कलियुगात असा श्रीधर म्हणून ब्रह्मा विष्णू शिवाभिन्नम गुरुराजम नमाम्यहम, ब्रह्मा विष्णू आणि शिवाशी अभिन्न एकरूप जो झालेला आहे असा गुरुराज श्रीधर भगवान म्हणून येणार आहे, हा उल्लेख स्वामी असतानाच सापडला. आणि ते स्तोत्र होतं ते त्यांनी लिखाण केलं आणि जाऊन स्वामींकडे घेऊन गेले. स्वामींनी विचारलं, मिळाली की माझी कुंडली? म्हणजे स्वामी, कुंडली नाही मिळाली, तुमचं भाग्य नाही, पण तुमचा अवताराविषयी हे मिळालं. तर स्वामींना या चातुर्मास्यात माझी प्रकृती बरी नाही, माझा संदेश म्हणून हेच पाठवा. तेव्हा हा संदेश पहिल्यांदा स्वामींचा, माझे स्वामी म्हणजे साक्षात दत्त आहेत, हा उलगडा मिळाला. त्यानंतर श्रीपाद शिवल्लभ चरित्र हे 2000 सालच्या आसपास प्रसिद्धीत आलं. त्या प्रसिद्धीमध्ये पीठापुरमला श्रीधर स्वामींचा शिष्य तो माझ्या जन्मस्थानाचं बांधकाम करणार आहे असा त्याच्यात उल्लेख आहे.
आणि 3 मूर्त्या ज्या स्थापित होणार होत्या त्या कोणत्या कोणत्या स्थापित होणार होत्या? दत्तात्रेयाच्या, नरसिंह सरस्वतींचा, श्रीपाद श्रीवल्लभांचा. आता या पुस्तकात 5व्या अध्यायात असा उल्लेख आहे की श्रीपाद श्रीवल्लभांचे वडील अप्पलराज शर्मा ह्यांच्या घरी कालाग्नी शमन दत्ताची उपासना व्हायची. आणि ज्यावेळी ते एकट्यामध्ये उपासना करायचे तर दत्त मनुष्य रेपात समोर बसायचे आणि ते जे काही विचारायचे त्याचं उत्तर द्यायचे. एकदा असंच घडलं. कालाग्नी शमन दत्ता समोर त्यांचे वडील बसले होते आणि अचानक दत्तांनी म्हटलं, दत्तात्रेयांनी, श्रीधरा या मनुष्य रूपात. ते एक तपस्वी सत्पुरुष ध्यानस्थ होऊन त्यांच्या समोर बसला. श्रीधरा या ते म्हटलं. याच्यामध्ये काही कधी विशेष गुपित होतं, पण त्यांना अंदाज नाही ध्यानस्थ बसलेले व्यक्ती कोण आहे. पुढच्या शताब्दीत येणारा माझा एकुलता एक अवतार आहे. त्यामुळं तो दुसरा संदर्भ आहे की हा पूर्वनियोजित श्रीधर स्वामीचा जन्म हा पूर्वनियोजित होता. तिसरा संदर्भ असा आहे, माझ्याजवळ एक पुस्तक टेम्पे स्वामी वासुदेवानंद सरस्वती चरित्र 1920 सालीचं मला मिळालं. ते वाचताना 1902 सालीच्या सुमारास टेम्बे स्वामींना कोणी विचारलं, आपण दत्ताचे योगीराज अवतार आहात का? मी दत्त सेवक आहे, अवतार नाही, अवतार पुढे होणार आहे. आणि 1908 साली श्रीधर स्वामीचा दत्त जयंतीचा जी होती दत्त जन्माच्या वेळी अवतार झाला. त्यानंतर 3-4 असा प्रसंग आलाय 3-4 जागी जिथे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात श्रीधर स्वामी म्हणून असा उल्लेख आलेला आहे. श्रीधर स्वामीच्या जन्मकाळी त्याच दरम्यान त्याच्या शिष्याकडनं माझ्या जन्मस्थानाची बांधणी होणार आहे. वासुदेवानंद सरस्वती महाराज एकदा गेले होते, का पीठापुरमचा शोध त्यांनी लावला. तिथे गेल्यावर त्याच्यात उल्लेख आहे, त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकाची 2दा स्थापना करण्याचा प्रयत्न केला. पण एकदा तर पादुका चोरी गेल्या, ज्या ते त्यांच्या जन्मस्थानात पादुकांची स्थापना करायला गेले. दुसऱ्यांदा पादुका स्थापना करायला गेले तर पादुका वाऱ्यात उडाल्या आणि त्यांच्या डोक्यावर हपटल्या. आणि त्यांना आवाज आली, अरे मला ज्याच्याकडनं जे काम करवायचं असेल त्याच्याकडनं करवतो, तुझ्यासारखे किती अवधूत येतात आणि जातात. हे माझ्या पादुकाची स्थापना पुढे कशी काय होणार आहे हे मी ठरवून ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यांना पादुका कशा हरवल्या वगैरे लोकांनी खोटाच आळ घेतला आणि त्यांना पीठापुरम जावं लागलं. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात या सर्वाचा उल्लेख आहे. आणि त्याच्यात हाही उल्लेख आहे की श्रीधर स्वामींच्या शिष्याकडनं, त्याच्या शिष्य परंपरेकडनं माझ्या जन्मस्थानात मूर्ती स्थापना होणार आहे. एकदा असंच बोलताना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी त्या सुबैया शेट्टी म्हणून होता आणि त्यांना म्हणाले, हे बघ मी जे बोलतोय खरं बोलतोय. माझे 2 बंधू, एक रामराज शर्मा, एक श्रीधर शर्मा. रामराज शर्मा हा श्रीधर स्वामी म्हणून पुढे महायोगी आणि दत्तावतार म्हणून येईल आणि श्रीधर शर्मा हा रामदास स्वामी म्हणून सज्जनगडात जाऊन आणि त्याला शिवाजीला उपदेश देऊन त्याचा गुरु होईल आणि महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र धर्म याची स्थापना करेल. तसं आपल्याला बघायला मिळतं. ते सर्व घडलेलं आहे. तसाच प्रकार एकदा अनेक बोलता बोलता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणाले होते की माझ्या जन्मस्थानाच्या आधी माझा भाऊ रामराज शर्मा जो पुढे श्रीधर म्हणून दत्तावतारी समजला जाईल, तो 1963 साली, 1970 साली, 1971 साली सूक्ष्माति सूक्ष्म रूपात येऊन त्या जागी जिथे माझ्या आईने मला भिक्षा दिली होती येईल आणि त्यानंतर माझ्या संस्थानाचं बांधकाम होईल. आणि ही सर्व गोष्ट आता पुढे सिद्ध झालेली आहे. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांनी जेव्हा सांगितलं की दत्ताचा अंश, त्यामुळे त्याच्यात किंचित शंका करण्याची गरज नाही, कारण हे पूर्व नियोजित आहे.
तसं स्वामी सांगायचे, माझा जन्म आजचा नाही, राम जन्म काळाच्या आधीपासून मी कायमचा येत असतो. आणि वरदपूर येथे 2 श्रापित अगस्त्य ऋषीचे श्रापित शिष्य होते, त्यांना मुक्त करण्यासाठी श्रीधर स्वामींना वरदपूरला यावं लागलं, असं स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितलेलं आहे. तर या सर्व घटनेमुळे आपल्याला असं कळतं, श्रीधर स्वामी म्हणजे आजच्या किंवा असा साधारण संतांचा अवतार तसा नाही, पण हे पूर्वनियोजित आहे. शुकनाडी ग्रंथात त्याचा उल्लेख येतो, सध्याच्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात त्याचा उल्लेख येतो. पण त्याविषयी लोकोत्तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राविषयी थोडा संदेह करू शकतात. तो संदेह असा की आधी जे चरित्र लिहिलं गेलं, ते पीठापूर्व प्रसिद्ध झालं, त्याला निठुरकर महाराजांनी अनुवाद केलेला आहे. त्याच्यात श्रीधरा या हे लिहिलं होतं, पण आता श्रीधरा या काढून या नुसतं लिहिलंय, नवीन ह्याच्यात जेव्हा आवृत्ती केली. दुसऱ्या ह्याच्यात श्रीधराची शिव परंपरा लिहिली, तर शिष्य परंपरा आहे. इंग्लिशमध्ये मी वाचलं, ओरिजिनल बुक तेलुगूची. बऱ्याच ते आपल्या इथे एक दुसऱ्याच्या ह्याच्यात करण्यासाठी कमी जास्त पण खरं समोर आणायला पाहिजे. आता हा जो प्रसंग आहे, 1967 साली, 63 साली, 70 साली, 71 साली माझा भाऊ श्रीधर नावाने दत्तांश म्हणवला जाईल, तो येईल, याचा उल्लेख दुसरे 2 ग्रंथ माझ्याजवळ आहे. त्या ग्रंथांमध्ये ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचाच ग्रंथ आहे, पण जेव्हा पहिल्यांदा त्या ग्रंथाची कॉपी केली त्यांच्या 33व्या पिढीने, तर हा भाग सुटून गेला होता. आणि तो सुटून गेलेला भाग त्यांनी परत पीठापुरमला, रामस्वामी म्हणून ते पीठापुरमला स्वामींचे शिष्य त्यांना देण्यासाठी आले. आणि त्याच्यासाठी काहीतरी ट्रान्सफर, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण अधिकार देतो छापायचा, त्या अधिकारासाठी त्यांनी सीधं ऑलरेडी पीठापुरमच्या लोकांनी काही पैसे दिले होते, त्याच्यासाठी ते वेगळे पैसे मागू लागले. आता तुम्ही दिलं, सुटून गेलं, परत ऍड करा. तर त्यांनी पैसे दिले नाही, म्हणून त्यात अधिकार 2 वेगळ्या लोकांना दिला त्यांनी त्याच ग्रंथाचा. एक दिलं गोपाल बाबा म्हणून पीठापुरमला होते, त्यांच्या संस्थानाला. दुसरा शिवानंद सरस्वती म्हणून होते. तर शिवानंद सरस्वतींची पुस्तक माझ्याजवळ आहे, दोघांची पुस्तक. त्या दोघांमध्ये श्रीधर स्वामींचा 63 साली, 70 साली, 71 साली आलेल्याचा उल्लेख आहे. आणि त्यानंतर दुसरी जी प्रती छापली गेली पीठापुरमहून रामस्वामींच्या अक्षरांनी, त्याचा हा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे त्याच्याविषयी किती संदेह करायला नको की पुस्तकात फरक पडलाय, तो ते अंश राहून गेला होता त्यांच्याकडनं. त्यांनी जेव्हा त्यांना अधिकार दिला, तर त्याच्यात तो ऍड करून तो दिलेला आहे. त्या कारणी त्याविषयी आपल्याला किंचित ही पुस्तक आहे, श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्र गोपाल बाबांची. आणि दुसरं चरित्र शिवानंद सरस्वती, दोघांना अधिकार दिला होता. त्याच्यात श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम खंड. आता प्रथम खंड का याच्यात ते 33व्या पिढीचे होते, त्यांची फोटोही आहे. आणि त्यांना जो अधिकार दिला होता, त्या अधिकाराचीही त्यांनी कॉपी दिलेली आहे. त्यांनी त्याच्याबद्दल किंचितही आपल्याला संदेह करता येत नाही. हे 100 रुपयाच्या नोटरीवरती त्यांनी पूर्ण 18 खंड श्रीपाद श्रीवल्लभांचा चरित्राचे हा प्रथम खंड म्हणून त्यांनी, आणि बाकी 17 खंड अजून प्रकाशित झालेले नाही, ज्याच्याविषयी लोकांना माहिती नाही. पण माझं असं काही महाराजांची कृपा झाली की 33व्या पिढीचे जे दीक्षित म्हणून होते, ते दीक्षित म्हणून गोविंदाचार्य दीक्षित, त्यांची भेट माझ्या कुरोपूरला झाली. कुरोपूरला झाल्यावरती तिथे विठ्ठल बाबा म्हणून होते. त्या विठ्ठल बाबांनी त्या आमची गोष्टी झाल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राबद्दल. मग ते 33व्या पिढीचे इथेच आलेले. मग त्यांच्याशी जेव्हा गोष्टी, 18 खंडात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आहे. प्रथम 6 खंडात श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल आहे, दुसऱ्या 6 खंडात अक्कलकोट महाराजांबद्दल आहे, आणि तिसऱ्या 6 खंडात नरसिंह सरस्वतीबद्दल आहे. आणि हेच 18ही खंड म्हणजे माझ्याजवळ ओरिजिनल आहे तेलुगू भाषेत. आणि मला म्हणाले, ते भीमावरमला होते, तू ये तिथे, प्रचंड सायंटिफिक त्याच्यात नॉलेज आहे. आता ते केमिस्ट्री, हे 33व्या पिढीचे गोविंद दीक्षित जे होते, हे केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते, PhD होते. त्यामुळं त्यांना सायन्सचं ज्ञान होतं. माझं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर ते या जर्मनचे लोकही येतात तिथे, आणि प्रत्येकाला काहीतरी नवीन सायंटिफिक जे हे मिळतंय, तर तुम्ही या. पण नोकरीमध्ये असल्या कारणे मला ते जमलं नाही. आणि नंतर 2012 साली गोविंद दीक्षित
हे हार्ट अटॅकनी गेले. मग मला हे झालं की हे चरित्र 18 खंड आहे कुठे आता? हा मोठा काही लोकांना माहिती नाही. त्यांनी मला सांगितलं 18 खंडात आहे. आता नुसता पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, बाकी 17 खंड आहेत. मी शोधायला सुरुवात केली. अचानक श्रीपाद शिवल्लभ चरित्र नागपूरला मिळेल का? दुसऱ्या काप्या, म्हणजे माझ्याजवळ ती कापी नव्हती. तर हे चरित्र आमचे एक ओळखीचे होते, त्यांनी दुकानात गेले, त्यांनी शिवानंद सरस्वतींचं चरित्र मला दिलं. त्याच्यात यांची गोविंद दीक्षितांची फोटो होती. पण त्याच्यावरती त्याचा फोनवर नंबरवरनी मी त्या शिवानंद सरस्वतींना फोन केला. मग हे 18 खंड कुठे? ते मी माझ्याजवळ त्यांनी दिलेले आहे. त्यांनी हे दिलेले आहे नोट 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती. तर मी मला पाहायला मिळेल का? मग तुला कोणी सांगितलं? मी गोविंद दीक्षितांनी सांगितलं, आहे माझ्याजवळ, तू ये. नाशिकला ते होते, पण योग असा की मी नोकरीच्या कारणे जाऊ शकलो नाही. मग ते अज्ञातवासात गेले शिवानंद सरस्वती. मी शोधात होतो, कुठे मिळेल कुठे मिळेल. त्याचा जो लेखक होता, मराठी जो अनुवादक होते, कोणी आहे तिथे, गौरी गणपुले काहीतरी आहे. मग गौरी गणपुलेंचा मी शोध केला लिंक्डइनवरती. त्या इथे मोरे कॉलेज म्हणून आहे, तिथे इंग्लिशच्या रीडर आहेत. 2-3दा फोन केला, फोन उचलला नाही. मी माणसाला स्वतः पाठवलं, तुझा का की माझं काय थोडं वैज्ञानिक हे चिकित्सक वृत्ती असल्या कारणे प्रत्येक वस्तूचं शहानिशा केल्याशिवाय काहीतरी बोलायचं नाही. त्याच्या मागे काहीतरी प्रूफ असायला पाहिजे. काही जी वस्तू आपण पाहिली नाही तर कोणी केली, त्याला स्वतः संदर्भ काय, काहीतरी क्रॉस चेकिंग असायला पाहिजे. तर गणपुल्यांकडे गेलो तर गणपुल्यांकडे त्यांनी सांगितलं मला, ते कुठे आहे शिवानंद सरस्वती? मला म्हणाले होते यायला, मग ते अज्ञातवासात गेले. कुठे आहे? त्यांचे 160 इयर्स वय होतं. गेले तेव्हा 165 वर्षाचं वय होतं त्यांचं. मग ते कुठे आहे मला सांगायची परवानगी नाही. आणि ते आले होते. मी 3ऱ्या खंडाचेही 6 अध्यायापर्यंत अनुवाद केला. पण गोविंद दीक्षित आणि शिवानंद सरस्वती हे सर्व घेऊन गेले. मग अजून श्रीपादांची आज्ञा नाही प्रकाशित करण्याची. आणि त्याचा मूळ उद्देश म्हणजे माझं काय होता की मला महाराजांनी सांगितलं 6वा अध्यायात तुझा उल्लेख येणार आहे. त्या कारणी मला उत्सुकता, खरंच आहे का? आणि जेव्हा आहे तर आता काही असं त्या चरित्रात त्याच लोकांचं समोर आलंय जे गेलेले असताना, म्हणजे वासुदेव सरस्वती, साईबाबा, श्रीधर स्वामी, माणिक प्रभू, गाडगे महाराज, गजानन, हे सर्व जे निवर्तलेले त्या सर्वांचं आलं. म्हणून तुला असताना सांगायचं नाही. याच्यामध्ये मी हे जेव्हा देवमाजा सुरुवात केली ना, तेव्हा उद्देश तो होता की हे सगळे गेलेत, पण आता कोण आहेत, आपण आता कोणाला जाऊन भेटू शकतो, ही जिज्ञासा होती ना, त्याच्यापासून देवमाजा ऍक्च्युअली सुरुवात झालेला. हो, बरोबर आहे तुमचं, त्याच्यासाठी सांगतो. पण श्रीपादांची आज्ञाच नाही अशी. आम्हाला थोडंसं उद्देश झालं, पण आपल्याला प्रूफ पाहिजे ना, कारण की आमचाही संबंध सर्वांशी आलेला आहे, या सर्वांशी संबंध आलेला आहे. पण आपला काय संबंध आहे? पण माणसाला समोर आणायचं नाही, गुपित ठेवायचं, ईश्वरी संकेत असतो. आणि पहिल्यांदा मी समोर येतोय, नाही तर मी येत नाही आणि अवॉइड करतो पब्लिकली. काही आजच्या याच्यात बुवाबाजी जी चालली आहे त्याच्यामध्ये मीही त्रासलेलो आहे आणि लोक मागे लागतात, म्हणून न सांगणं बरं. तर तिथे गेल्यावर त्याने सांगितलं, ते घेऊन गेले. 3ऱ्या चरित्राचे 6 चॅप्टर मी अनुवाद केले, ते दोघे आलेले घेऊन गेले. मग म्हणाले की मला शिवानंद सरस्वती कुठे आहे, मिळेल का? तेव्हा एक त्यांचे शिष्य आहेत, पण त्यांच्या परवानगीशिवाय, विचारल्याशिवाय तुम्हाला त्यांच्या शिष्याशी कॉन्टॅक्ट करता येत नाही. बरोबर. मग असं त्यांच्याकडनं कळलं. जगन्नाथ कुंटे, जे की नर्मदा परिक्रमा त्यांचं आहे, नर्मदेहर पुस्तकाचे लेखक, त्यांना नंतर ओंकारानंद काहीतरी त्यांचं नाव झालं, तर ते त्यांचे शिष्य आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्यांना पाठव. मी जे जगन्नाथ कुंट्यांकडे गेलो आणि लोकांनी मला सांगितलं फार तापट असतात, हे देतात. मी जाऊ दे, काही प्रश्न नाही, मी जाईन. आपल्याला शिवानंद सरस्वती कुठे आहेत आणि त्यांचे 18 खंड कुठे आहेत याचा शोध लावायचा. योग असा झाला, आम्ही गेलो तर मी खाली बसू लागलो. त्यांनी संन्यास घेतला होता. नंतर मी खाली नाही बसायचो, तुम्ही वर बसायचो. माझ्याजवळ आसन दिलं. नाही हो, तुम्ही संन्यासी, आमचे स्वामी संन्यासी, मी खाली बसू शकत नाही. कोण आलंय, कसं आलंय आम्हाला माहिती आहे, कुठून आलाय, आमच्या जवळ बसा. मग म्हणाले की ते कॉफी पित होते कपामध्ये, ह्यांच्यासाठी कोऱ्या चांदीच्या भांड्यात केशरी दूध घेऊन या. मी कपात घेतो,
मी स्वामींना कसं पाजू? याला म्हणतात योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. योगी ओळखण्यासाठी तुम्ही योगेश्वर पाहिजे, ज्ञानी ओळखण्यासाठी ज्ञानेश्वर पाहिजे. साधारण माणसाला ओळखता येत नाही. मग माझी त्यांची बरेच गप्पा झाली. बऱ्याच त्यांच्या जीवनाच्या लोकांना माहिती नाही. संध्याकाळी 5 पासून रात्री 11 11:30 पर्यंत मला धरूनच ठेवलं जगन्नाथ कुंट्याने. आणि म्हणाले 2च व्यक्ती ज्यांना मी मानतो, माझ्या घरी फोटो आहे, एक श्रीधर स्वामींचा, दुसरं शंकर महाराजांचा. हे ज्याच्यावर कृपा करतात खरी त्याला आपल्यासारखं करून टाकतात. मग त्यासाठी अलभ्य असं काहीच नाही. तो कुठेही कसंही माहिती करू शकतो. आणि त्या कारणी म्हणाले मला तुमच्याबरोबर वार्तालाप करायला, आपल्या गुप्त गोष्टी सांगायला आनंद वाटतो. मी सांगितलं नाही कोणाला मी केव्हा काय कसा आलो, मी कुठे काय काय नोकऱ्या केल्या, फॉरेनमध्ये होतो, हे सर्व. आणि माझ्याजवळ कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीची MS फिजिक्सची डिग्री आहे, मी केली नाही, माझ्या शंकराने मला आणून दिली आणि मला नोकरी मिळाली. आता या गोष्टी लोकांना माहिती नाही आहे. पण बऱ्याच गुप्त गोष्टी अशा असतात की चांगल्या चांगल्या भगवीधारी किंवा रामदासी किंवा वारकऱ्यांना माहिती नसते. एक साधारण माणसाला ईश्वराकडून प्रदत्त होतो त्या व्यक्तीशी ते भेटतात. मी त्यांना म्हणालो माझा शिवानंद सरस्वतींची भेट घ्यायची आणि सायंटिफिक दृष्टीने या सर्वाचं काय आहे खरं आहे. आता जे मागचा ग्रंथ पहिल्या खंडात सर्व लिहिलंय, पुढच्या खंडात कोण येणार आहे, काय येणार आहे, कसं येणार आहे. आणि मला असं मी म्हणालो 2018च्या सुमारास माझी त्यांची भेट होईल असं वाटतंय. तेव्हा तुम्ही विचार केला तर कोणाची भेट होऊ शकते, तुम्हाला काही अशक्य नाही. पण योग तसा आला. पण येऊनही आपण एकटो बऱ्याच याच्यात कोणी बरोबर असलं तो योग नाहीसा होतो आणि एकटं असलं तो योग होतो. 2018-19 साली कृष्णेला फार पूर आला होता. गुरुद्वादशी मला महाराजांची आज्ञा झाली होती, तू जाऊन निवृत्ती संगमावर गुरुचरित्राचं पारायण कर. अच्छा, निवृत्ती संगमापासून गाव जे 5-6 किलोमीटर आहे कृष्णा. तर माझ्याबरोबर एक महाराज आमचे गुरुबंधू होते, महाराजांच्या पादुकेवरून अनुग्रह घेतला. मी तू बरोबर चल, गाडी घेऊन ये, म्हणजे काही गरज पडली सामान आणायचं असेल तर तू गाडीने घेऊन देशील. त्याला माकड चावला आणि माकड चावल्याच्या गाडी तो येऊ शकला नाही. मग शेवटच्या गुरुद्वादशीला आम्ही गेलो. पण गुरुद्वादशीला काय झालं, आम्ही ज्या नदीच्या पलीकडे होतो आणि पुरामुळे सर्व बंद झालेलं होतं, कोणाला जाता येत नव्हतं. स्वामींच्या पादुका बरोबर होत्या, आम्ही पूजा केली. माझ्याबरोबर जे होते ज्यांची गाडी होती ते म्हणाले की आपल्याला उद्या गुरुद्वादशीला जाता येत नाही. श्रीपादांची इच्छा, आपण सकाळी नदी तीरी जाऊ. आधी असलं तर ठीक आहे. आम्ही सकाळी नदी तीरी गेलो आणि तिथे इकडलं 8 फूट कृष्णा खाली गेली आणि एकच बोट होती, त्याच्यात बसून पाणी त्याच्यात शिरत होतं. तर पूर्ण समुद्र अशा याच्यात आम्ही तिकडे पलीकडे त्या बेटावरती पोहोचलो. बेटावर पोहोचल्यावरती आम्ही गेलो. तिथे स्वामींच्या समर्थांच्या पादुका आमच्या जवळ, त्या तिन्ही सकट म्हणजे तिन्ही भावांची एक सांगत आत त्यांच्याच पादुकाच्या तिथे पूजा झाली, रुद्राभिषेक झाला. आणि मग परत आम्ही इकडे आलो आणि मला शिवानंद सरस्वती हे कळलं होतं महाराजांकडे सध्या ते पंचदेव पहाडाच्या तिथे आहे. मला महाराजांची प्रेरणा होते आणि प्रेरणा झाल्यानंतर ते 100% बरोबर असते. म्हणजे अभिमान मानत नाही, ते आत्मस्तुती नाही, पण जे काही मनात आलं ते महाराजांचं आहे, महाराज सांगतात आणि 100% बरोबर अविश्वास होतच नाही, विकल्प येतच नाही. मी शोधत होतो कुठे ते आहे. तोपर्यंत आमच्याबरोबर जे होते त्यांना काहीतरी जरुरी काम आलं आणि त्यांना एअरपोर्टला जायचं होतं आणि माझी त्यांची भेट झाली. 2 दिवसानंतर कळलं पंचदेव पहाडला शिवानंद सर तिथे होते आणि त्यांनी शरीर सोडलं. त्या कारणी आता ते 18-17 राहिलेले खंड कुठे आहेत हे मला माहिती नाही. मी अजूनही शोधात लागलेलो आहे. त्यांना जलसमाधी दिली गेली. आता त्यांची जागा कुठे, त्यांचा आधीचे आश्रम वगैरे आता काही कुठेही लागत नाही, फोन नंबर लागत नाही, काही लागत नाही. का की त्यांच्याजवळ या पुढच्या 18 खंडाचं लेखी ऑथोरायझेशन गोविंद दीक्षितांनी दिलेले. हे सर्वात मोठे. म्हणून तुम्हाला जी कुठे आहे पुढचे संत, माझी इच्छा होती जेव्हा इतकं कराय तर पुढचं काही करायचं आला पाहिजे. आणि त्याच्यात काही क्लू मिळालाही होता, पण तो क्लू मिळू नये श्रीपादांची इच्छा नाही. त्याबरोबर मी नंतर गेलो शोध हैदराबादला श्रीपादांचे 34 आणि 35 पिढीचे लोक मला भेटले. म्हणजे यांच्या काकांचे मुलं, गोविंद दीक्षित यांच्या पुतण्याचे मुलं.
नातवंड 34-35 म्हणजे 33-34-35 तिन्ही पिढ्या आम्ही पाहिल्या. त्यांच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला म्हटलं, तुम्हाला आठवण येते का की तुम्ही इथे आले हा केव्हा तरी? मग मला वाटतंय मी तुमच्या घराचा मेंबर होतो पण स्पष्ट काहीच कळत नाही आम्हाला. मी आम्हालाही वाटतंय. तर आम्हा दोघांना त्यांनी बसवलं आणि आम्हाला माळ घातली, प्रदक्षिणा घेतल्या, दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रवती आणि सर्व. मग तेव्हा आमच्या इथे श्रीपादांच्या पादुका आहे, काष्टपादुका, त्यांचं आम्हाला दर्शन झालं. श्रीपाद त्यांना कोणी सत्पुरुषांनी सांगितलं, श्रीपादांच्या पादुका माझ्याकडे आहे, तुम्ही घेऊन जा. ते त्या जागी गेले आणि ते सत्पुरुषी त्यांच्या बरोबर आले आणि असं त्या पादुकांचं, काष्टपादुकांचं दर्शन जे की लोकांना माहिती नाही तेही झालं. आता पुढे कसं काय आहे तुम्ही म्हणता, त्याच्याविषयी मला चाललेलं आहे की ते कुठे गेले खंड, इतिहासाच्या ह्याच्यात ते खंड कुठे गेले. ही झाली म्हणजे स्वामींचं जामनचा जो लिंक आहे तो दत्त संप्रदायाशी या जन्मापासून नाही, आधीच्या काही जन्मापासून होता. तसं दत्त त्रिमूर्ती आहेत, तसं श्रीपाद शिवल्लभ हा ज्ञानावतार होता, समर्थ रामदास स्वामी हे कर्मावतार होते आणि श्रीधर स्वामी उपासना अवतार होते. दत्ताचे तीन स्वरूप होतं. त्याच्यापैकी गुरुचरित्रात जसं लिहिले दुर्वासा आणि चंद्र हे निघून गेले आणि दत्त म्हणून त्यांच्या इथे अत्रींच्या इथे राहिले. तसेच हे तिन्ही भावंड ब्रह्मा विष्णू महेश एक सांगत जन्माला आलेले अप्पलराजांकडे होते, असं जे मी समजतो. मला असं वाटतं की हा भाग असा असावा. त्यानंतर ह्या झालं श्रीधर स्वामींचा जन्मकर्मच मे दिव्यम. जन्म दिव्य कसा म्हणजे जो दिव्य जन्म असतो तो पहिल्यापासून निर्धारित असतो. तर विष्णूचे 10 अवतार झाले. 10 अवतारापैकी राम कृष्ण हे सर्व होतं, निश्चित होतं. तसंच दत्ताचा अवतारापैकी हे जे अवतार आहेत हे निश्चित झाले आहे. आणि जेव्हा दत्तानी स्वतः म्हटलं की माझा पुढच्या ह्याच्यात एकमात्र, पुढच्या शताब्दीमध्ये एकमात्र येणारा अंशावतार हा आहे, श्रीधरा म्हणून हाक मारले, हे तुम्ही वाचलं असेल पुस्तक. तर त्याने आणि त्याबरोबर 63 साली मी पुढापुरमला गेल्यावर विचारपूस केली, श्रीधर स्वामी आले होते का आपण? तर असं कळलं 63 साली स्वामी हैदराबादला होते. आणि हैदराबादला असताना मग हैदराबादहून पिठापूर लांब नाही, का की स्वामी जाऊ शकतात. तर मी विचारपूस केली आसपासच्या दुकानदारांना की आधी जिथे त्या पादुका स्थापित केल्या त्या घरात नाव दत्त निलय होतं का? तेव्हा दत्त निलय होतं. समोरचा एक बुक सेलर आहे, मागची त्याची धर्मशाळा आहे त्याच्या पलीकडे, त्याला विचारलं इथे स्वामी आले होते का? मग हो, आमच्या वडिलांनी मी पाहिलेलं आहे. आणि शेट्टीचं जे घर आहे त्याच्या समोर त्या जागी स्वामींनी भिक्षा घेतली होती. मग मी शेट्टीच्या घरात गेलो, त्यांच्या घरात श्रीधर स्वामी आणि समर्थ रामदास स्वामीचा फोटो पाहिला. अच्छा, आता यापेक्षा ऐतिहासिक पुरावाची गरज नाही. मग मी म्हणू बरोबर आहे. पण काय सांगायचं, महाराष्ट्राला श्रीधर स्वामी कळले नाही. मुख्य कारण स्वामी मौन आणि एकांतात असायचे, प्रसिद्धी परांगमुख असायचे. ते कधीही माझ्याबद्दल सांगू नकोस, माझ्याबद्दल सांगू नकोस असं लोकांना सांगायचं. प्रारब्धानी जे येतील ते माझ्याजवळ येतील. एकदा अशीच घटना झाली. कोणी होतं आमच्या वडिलांनी महाकाळेश्वर उज्जैन येथे आमचे वडील बरोबर होते स्वामींच्या. आणि आमचे वडील विद्वान होते. विद्वान असल्या कारणी स्वामी म्हणायचे माझा जवळ विद्वान एकच आला आणि ज्यांनी परीक्षा घेऊन मला शिष्य घेतलं. आमचे वडील कोणाला मानत नव्हते. ते सर्व शास्त्राचे, संस्कृताचे जितकी ब्रांचेस आहे सर्वांचे जे आचार्य होते. त्या काळी शंकराचार्य आले की पहिली प्रथम पूजा आमच्या वडिलांची व्हायची. तर आपल्याला गुरु करायची गरजच नाही असं वडिलांना वाटायचं. तर त्यामुळं स्वामींचं त्याचं एकांतामध्ये अध्यात्माविषयी हे व्हायचं. तर एकदा महाकाळेश्वराला आमच्या वडिलांनी स्वामींना रात्री सर्व गेल्यानंतर रात्री 11 ते 3 पर्यंत स्वामींचा त्यांचा आध्यात्मिक चर्चा झाली. आमच्या वडिलांनी विचारलं, अध्यात्मात कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग 3 आहे. कर्ममार्गात ही हठयोगी एक भाग आहे. आपण मला सांगा आणि आम्ही कोणता मार्ग अवलंबन करायला पाहिजे? तर स्वामींनी सर्व मार्गाबद्दल सांगितलं. मला तिघांचं ज्ञान आहे, हठयोगाचं ज्ञान आहे. पण त्यांनी सांगितलं हे बघ, हठयोग मध्ये धोका फार आहे. का की उपासना मार्गामध्ये
अहंकार असतो, हठयोगात अहंकार येऊन जातो आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण पुढे सरकलेलो मागे येतो. म्हणून जप, ध्यानपूर्वक जप हा सर्वात सोपा उपाय. आणि या नामजप आणि ध्यानानेच मी इथपर्यंत आलो आणि तुम्हालाही तेच सांगतो. मी शिकलो, मला अष्टांग योग येतात, सर्व येतात, पण आजच्या काळात मी सांगत नाही. एक फार सुंदर कोणाचं तरी उदाहरण त्यांनी सांगितलं शक्तिपाताचं. कोणीतरी होतं, बाई होती सज्जन घरात कुठली तरी, त्यांचे नातेवाईक. शक्तिपात त्याच्यावरती झाला केला. त्या शक्तिपातात काय झालं, थोडंफार विस्कळीतपणा झाला. ती थोडी काय झालं माहिती नाही, ती विक्षिप्तासारखी वागू लागली. त्यावेळी स्वामी सज्जनगडावर होते. स्वामींनी स्वतः आमच्या वडिलांनी सांगितलेले आणि वडिलांनी आम्हाला सांगितलेले. तर काय करायचं, तर ज्यांनी दिलं होतं त्यांना बोलवलं. काय बाबा असं असं आहे, नाही की असं आहे, आता काय करायचं, का की त्याला बरोबर करायचंय. महाराज मला शक्तिपात टाकता येतो. अनुग्रह आणि निग्रह दोन असतात. ज्याला निग्रह करता येतो त्याने अनुग्रह द्यावा. निग्रह करता येत नसेल तर अनुग्रह देऊ नये. म्हणून स्वामीचा हठयोगा आणि शक्तिपात यावं स्वामी. आणि मुख्य शक्तिपात तो ऐसा नाही चंचळाचा वडसा, असा समर्थ म्हणतात. चंचळपणा संपून जातो. ज्या शक्तिपातात माणूस नाचतो, माणूस शांत व्हायला पाहिजे ना. म्हणजे कोणावरती टीका करत नाही, पण एक महाराजांचं जे सांगणं होतं की ध्यान, जपपूर्वक ध्यान याने तुम्हाला तेच मिळेल जे योग्याला मिळतं. काही फरक पडणार नाही. आम्ही त्या मार्गानेच पुढे गेलोय. नामजप आणि गुरुची भक्ती, त्याने माणूस पुढे जातो. मग महाराजांनी सांगितलं, त्यांनी मला नमस्कार करा आणि मग स्वामींनी ते हटवलं. आणि असं स्वामींचे एक शिष्य पृथ्वीराज बापू बडो, त्यांच्या पुस्तकात त्यांच्या वडिलांविषयी असाच एक उल्लेख आहे. तेव्हा स्वामींनी त्यांच्या वडिलांचं, ते निजामाकडे मोठे अधिकारी पदावरती होते. या काही काहीच्यात मार्गात गडबड झाली. तेव्हा गुवणी महाराजांना हैदराबादला बोलवलं होतं. ते ध्यानस्थ बसले. ते म्हणाले, सध्या शक्तिपाताचा ह्याला परत हे करण्याचं एक सामर्थ्य ब्रह्मनिष्ठ सद्गुरू म्हणून कोणी आहे तर श्रीधर स्वामी आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा. मग ते त्यांच्याकडे वरदपूरला गेले आणि स्वामी त्यांचं ते हेच. म्हणजे स्वामी महायोगी होते. श्रीपाद शिवल्लभ चरित्रात माझा भाऊ त्यावेळी महायोगी म्हणून म्हणवला जाईल. तो महायोगी. आणि जे वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणाले अजून योगी अवतार दत्ताचा होणार आहे, ते मला वाटतं श्रीधर स्वामीच असावे. काय श्रीपाद शिवल्लभांनी सांगितल्यानंतर आणि हा स्पष्ट उल्लेख झाल्यानंतर आणि हे सर्व आपण जे शोध केला त्यांनी हे वाटतं की आजच्या काळात श्रीपाद शिवल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोट महाराज, माणिक प्रभू, साईबाबा, गजानन महाराज नंतर जर कोणी तसा अवतार झालेला आहे तो श्रीधर स्वामींचा डॉक्युमेंटेड आहे. आणि असं कोणाचंही होऊ शकतो, मी नाही म्हणत, पण माझा जवळ जे डॉक्युमेंटेड अवतार आहे त्याच्यामध्ये हे आहे. एक आणि घटना स्वामींची तुम्हाला सांगतो. एक इथे अजित कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी मला सांगितलेली घटना आहे. त्यांच्या वडिलांना अनुग्रह जेव्हा झाला, सज्जनगडात ते जायचे. स्वामींनी त्यांना बोलवलं, इकडे ज्या 7 घरात नरसिंह सरस्वतींनी भिक्षा घेतली होती त्यापैकी तुझं एक घर आहे. स्वामींना काही माहिती नाही परिचित. तुझ्या इथे दिवाळीचा फराळ गाणगापूरला जातो. हो म्हणाले, तोच नरसिंह सरस्वती मी आहे. आणि त्यांना खून ठेवून आता मी तुझ्याच घराण्यात परत श्रीधर स्वामी म्हणून अनुग्रह द्यायला आलो. तिसरी एक आणि घटना तुम्हाला सांगतो, आमच्या घरी घडलेली. आमच्या घरी अक्कलकोट महाराजांच्या पादुका आल्या होत्या. अन्नू गुरुजी म्हणून आहेत, अन्नू चोळ पंचवंशज. ते पादुका घेऊन ते कसे काय, ते जेव्हा आम्ही सांगेन अक्कलकोट महाराज आणि श्रीधर स्वामीचा काय संबंध आहे, साईबाबा श्रीधर स्वामीचा काय संबंध आहे, ब्रह्मचैतन्य श्रीधर स्वामीचा काय संबंध आहे, एक प्रत्येक वरती एक एपिसोड केला जाईल. पण बोलण्यात जेव्हा दत्त श्रीधर स्वामी दत्त कसे त्याच्याबद्दल सांगतो. आणि अक्कलकोट महाराज आणि श्रीधर स्वामी वेगळे नाही, एकच आहेत. त्यामुळे जिथे अक्कलकोट महाराजांचे श्रीधर स्वामी असतात, जिथे श्रीधर स्वामी असतात ते अक्कलकोट महाराज असतात. तर त्यांच्याबरोबर त्यांचा भाचा आला होता. तो जे महाराजांना खाली पादुका आमच्या नमस्काराला नाही यायचा. मला थोडं हे वाटलं काही प्रश्न नाही. मी सकाळी 3ऱ्या दिवशी पूजा करत बसलो होतो. अचानक सकाळी 5 वाजता आला नमस्काराला. मी काय बाबा तू येत नव्हता, आज कसा आला? मी माझ्या मामानी पाठवलं. काय घडलं रे, सांग मला काय घडलं, तू असं आला नाहीस, काहीतरी घडलं म्हणून आला. मी असं रात्री, माझी बहीण बेळगावला राहते आणि माझं लग्न होत नव्हतं. काही भिक्षुक माणसाचं लग्न होणं अवघड असतं. तर तिच्या इथे कोणीतरी ज्योतिषी आले होते, श्रीधर स्वामीचे भक्त होते.
तर त्यांना पत्रिका म्हणा मी दाखवली तर मी भडकलो बहिणीवर. काय आपले स्वामी समर्थ कोणापेक्षा कमी आहे का की श्रीधर स्वामींच्या भक्ताला पत्रिका दाखवायला गेली. तर मी रागवलो आणि झोपलो. पहाटे पहाटे स्वप्न पडलो. जटा वाढलेला, दाढी, हातात कमंडलू घेतलेलं, अवतीभोवती कानळी मंडळी, गाणगापूरचे महाराज, गाणगापूरचे महाराज. मी स्वप्नात गाणगापूरचे महाराज, केशवपन केलेलं, हातात दंड घेतलेला. आणि हे काय विचारलो. ते लोक म्हणाले हे श्रीधर स्वामी हेच गाणगापूरचे महाराज आहेत. गाणगापूरचे महाराज कोणी वेगळे नाही. मग म्हणाले माझ्या मामाकडे गेले, मग याची पत्रिका काढ. त्यांनी स्वतः सांगितलं. पत्रिका काढली. काहीतरी बोलले अन्नगुरुचे त्यांच्या मामाशी. मग मला बैस, मला बसवलं आणि कमंडलूमध्ये पाणी घेऊन तीन शिंपडा केला आणि एक काळी घेतली आणि डोक्यावरती प्रारब्ध पुसून टाकलं आणि ओम करून जोराचं हात दिला. मी जागा झालो. उठलो तर तुमच्या हॉलमध्ये जी फोटो होती ते पाहिले. अरे हेच होते. मी मामाला सांगितलं अन्नगुरुजींना असं असं. अरे तुझा खाली जाऊन 3 दिवस नमस्कार आला. श्रीधर स्वामी आला, अक्कलकोट महाराज वेगळे नाही. तेव्हापासून अन्नगुरुजी माझ्याविषयी एक वेगळं हे झालं. मला सरळ जाऊन समाधीची पूजा करायला आणि 2-3दा जेव्हा मी गेलोय स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष रूपात दर्शन दिलंय. त्यामुळे श्रीधर स्वामी आणि एक तुम्हाला घटना सांगतोय ज्याच्यामध्ये स्वतः स्वामींनी दाखवलं मीच अक्कलकोट महाराज आणि मीच दत्त आहे. एक रामभाऊ आगाशे म्हणून श्रीधर स्वामींचे शिष्य होते. एक मोठे आगाशे म्हणून सज्जनगडाला रामदासी होते. हे रामभाऊ आगाशे हे 20 वर्षे त्यांनी अक्कलकोटच्या दादरला अक्कलकोट महाराजांचं मठ आहे राम मारुती रोडला. तिथे 20 वर्ष त्यांनी पूजा केली. ते पादुका आहे अक्कलकोट महाराजांचा. पूजा केली. एकदा काय झालं, त्यांना स्वप्न पडलं आता तू पूजा सोड, सज्जनगडाला श्रीधर स्वामींकडे जा, त्यांची सेवा कर. ह्यांनी ऐकलं नाही. मग तिथल्या ट्रस्टी लोकांना त्यांनी मला स्वतः सांगितलं ही गोष्ट. रामभाऊ आता नाही रामभाऊ कशी ट्रस्टींना सांगितलं हाकलून दे. ह्यांना हाकलून दिलं. पूजा बंद. हे गेले सज्जनगडावर. स्वामी श्रीधर कुटीला होते. अक्कलकोट महाराजांनी पाठवलं नाहीये. काय सेवा करणार? स्वामींनी विचारलं स्वयंपाक येतो का? त्यांना असं वाटलं मला अनुग्रह देतील. स्वयंपाक येतो का? हो म्हणे येतो. माझा भिक्षेचा स्वयंपाक करत जातात. आणि रात्री मी झोपतो ना तर माझा बिस्तर व्यवस्थित बिछून ठेव. आणि त्यावेळी झोपल्यानंतर मी केव्हा झोपायला काय सांगता येत, कधी 1-1.5 तास कधी अर्धा तास झोपतो, तेव्हा मला पाणी प्यायला लागतं. तर पेल्यात पाणी तयार ठेव. मी मागितलं की द्यायचं. ते म्हणे असे 6 महिने गेले. फक्त स्वामींचा भिक्षेचा स्वयंपाक तयार करायचा. रात्री स्वामी 2-2:30 ला केव्हाही यायचे. 3ला परत हे ब्रह्ममुहूर्त झालं की निघून जायचे आपल्या अंधी करायला. माझी झोप 6 महिने झाली नाही. मी विचार केला आता आपण दुसऱ्या जागी जाऊ. आपली पादुकाची पूजाही गेली आणि इथे अनुग्रहही नाही मिळाला, फक्त सेवा. अच्छा, त्याला हे माहिती नव्हतं पादुकांची सेवा करणं सोपं आहे, पण जिवंत सद्गुरूची सेवा करणं फार अवघड आहे. गुरु पौर्णिमेला येऊन पाणी टाकणं सोपं झालं होतं. असा आशीर्वाद मिळत नाही. सद्गुरूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी सेवा करावी, फिजिकल सेवा करावी लागते. एक दिवस त्याने विचार केला आपण गड सोडून निघून जाऊ, दुसरा ती पूजेसाठी पाहू. स्वामी रात्री आले आणि स्वामी मनात ओळखलं आला जाणार. काय रे तू गड सोडून जाणार का? हो म्हणाले. माझी तिकडची पूजा सोडली, इथे 6 महिने माझी झोप नाही, तुमची भिक्षा करायची आणि काही नाही, देवाचं नाव नाही, फक्त एकच सेवा सांगितली माझा आहे का? बरं म्हणा बस. त्या सज्जनगडाच्या 10 बाय 10च्या रूम मध्ये एक स्वामी बसले आणि ते बसले होते. स्वामींनी समुद्र तयार केला त्यांनी सांगितलं. आणि एक बेटावर स्वामी, एक बेटावरती रामभाऊ आगाशे. आणि समुद्राचं पाणी वर येते आणि स्वामी म्हणतात ये इकडे येऊन जा, तुला समुद्र खोल आहे आणि मी बुडून जाईन. अरे मी आहे ना तुला धरणार. तसंच पाण्यात बुडणारे पाणी वाहत आहे. मग ते उतरले, पाणी नाकापर्यंत आलं आणि स्वामींनी हात दिला आणि पाहिलं त्या खोलीत स्वामी आणि मी, समुद्र वगैरे काही नाही. बघ दत्त अक्कलकोट महाराज स्वामी, दत्त अक्कलकोट. मग स्वामी म्हणे तो आणि मी एकच आहे, दत्त अक्कलकोट महाराज श्रीधर स्वामी एकच आहे. आता ज्या तुम्हाला काही सांगितलं त्यामुळे लोकांना किंचित शंका नको की श्रीधर स्वामी दत्तावतार नाही, दत्तच आहे. जसं श्रीपाद शिवल्लभ अक्कलकोट महाराज नरसिंह सरस्वती, त्यापैकी श्रीधर स्वामी एक या युगाचा मोठा अवतार झाला. आणि त्याची अजूनही स्वामी सदैव स्मर्तगामी सारखे फिरतात. आजचे बऱ्याच घटना आहेत त्या मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांना सांगेन, ज्यामुळे तुम्हाला कळेल की स्वामी अजूनही समाधी संजीवन समाधीमध्ये तसेच आहेत. धन्यवाद.
अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.